कधी मिळत नाही, एकदा मिळतात. एक आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही. गेला आजचा दिवस, गेली 8 तारीख, 8/6 वर्षाला गेला आणि 8/6/2018 कधीच नाही. येईल पण 3018 संपलं का तेवढं आपली खानदान गेला आजचा दिवस. संपला एक विषय. दुसरा मुद्दा, आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही. एक दन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिले नाही. दात पडले ना सोन्याचे बसव, बट नॅचरल थिंग त्याचं नव्हतं चायनीज. नैसर्गिक गोष्ट देवाने एकदा दिली म्हणजे दिली आणि ती गेली म्हणते. माणसाच्या जीवनात दात आहे ना, दात उशिरा येतात आणि लवकर जातात. देवाने माणसाला आयडिया पार कशी केली, तेव्हा दात उशिरा येतात आणि लवकर जातात. पण एक गोष्ट माणसाची अशी आहे महाराज, ती जन्मताने बरोबर येते आणि मरताने बरोबर जाते. ती गोष्ट कोणती? या इंद्रियात जीभ येताना होती, जाताना मी काय का बघा. जसं महिला म्हणतात चाळणी पीठ चालायची, धान्य चालायची. चाळणी चांगलं फेकिती का हलकट फेकिती? लय सावध राहा. चाळणी तरी चाललं का नाही का? मग चाळणी चांगलं धरती का हलकट धरती? काय का जेवढं चांगलं आहे तेवढं चांगली सोडी ती, आणि जेवढं हलकट आहे तेवढं धरी ती. म्हणजे फलकाट धरी ती चांगलं ती दिसून. पहिलं वाईट बरं का पहिलं म्हणत मी आता याच्यातून मला काय सांगायचं मी काय का. चांगली चांगलं फेकी ती, हलकट धरी. आता उत्तर द्या महिला म्हणत, सूप काय धरी आणि काय सोडित? सूप काय चांगलं हलकट जागे आहे. चाळणी सूप चाळणीला वाटत एकत्र कधी राहूच नाही आणि सुपाला वाटत घर फुटू नाही. पण प्रश्न असा झालाय, चाळणी पुढे सुपाचं काही चालत नसल्यामुळे सूप मोठ आहे, सूप मोठ आहे, चाळणी एवढीच आहे. पण एवढं सूप गप बसत आणि इतर घरी गेलो ठीक करून घ्यायचं. आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही. 2 शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. 3 दूध पाजणारी आई पुन्हा नाही. हे मावशी येणार कळत नाही त्याचं काय नाही. मावशी माम्या दीड टेम्पो मामे पुलावरून फेकायचं. आई नाही. एक वाक्य सांगतो मला, एक वाक्य लिहिलं ऐका. आयुष्यामध्ये बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, बाप बंगला आहे, बाप मुका आहे, बाप येडा आहे, बाप पागावा आहे, पण बाप त्या खऱ्याचा खांब आहे. कधी म्हणायचं, ज्या घरामध्ये खात्यावर झोपलेला बाप असतो त्या घरावर अन्याय करण्याची कोणाची ताकद नाही, एवढी ताकद झोपलेला बापाला आहे. तो झोपेला असतो ना, पण तो त्या घराचा खांब आहे. पहिलं म्हणलं, तुमची आई गेली ना, आई गेली ना, जाऊ नये कोणाची, पण आई जर गेली ना, तुमच्या भावाच्या घरात सोन्याचा धोरण निघू द्या. फायदा तुमची आई जेव्हा काही नाही, कधी भेटायला या, पिशवी तुमची रिकामी नाही. तुझं बोरं जातील, जांभळं जातील, झिटके जातील, कवठे जातील, हरभरे जातील, काही जाईल, तुमची पिशवी भरून देण्याची ताकद फक्त
दोन तीन गोष्टी बोलायच्या. माणसाने मरावं किंवा नाही, मरावं. करेक्ट. पहिलं वाक्य बघा. दुसरं वाक्य, माणसाला एक बायको असावं की दोन? सावध राहा. किती चुकीचं उत्तर. बायका दोनच पाहिजे. ज्यांना ज्यांना एक बायको एक बायको आहे त्यांनी प्रयत्न करा. आजपासून प्रयत्न करा. जाऊ द्या ज्येष्ठ का लागल, पण बायका दोनच पाहिजे. मानवी खटला पण बायका किती पाहिजे? बायका किती पाहिजे? दोन. आता लई बारीक आहे का मोबाईल मध्ये घेऊन जा. चमड्याची ती बायको आहे ना, चमड्याची 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 ही बायको वंश वाढवण्यासाठी, काम तृप्तीसाठी आणि ग्रस्त आश्रम चालवण्यासाठी एक बायको. ही बायको काय फक्त आपली आपल्या भावाची लावून देणार मोकळीवर ऐका बरं का. आता ही चमड्याची बायको आहे. पण दुसरी एक बायको आहे. ती बायको पहा कशी आहे. ती जी बायको आहे महाराज, ती बायको शरीराला नको आहे. नाही 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 नाही, ती बायको कोणाला पाहिजे ऐका. जीव हा नवरदेव आहे. जीव हा नवरदेव आहे. जीव हा नवरदेव आहे. सगळे इंद्रिय हे वराळ आहे. जरा निघाली का. जीव हा नवरदेव आहे. सगळे इंद्रिय हा वराळ आहे. आणि त्याला मुक्ती रूपी नवरी मिळाली. आता अंतरण सुरू झाली का पाहिजे. अंतरण आता बायका किती? दोन. एक चमड्याची सोडून द्या, त्याची काय विशेष नाही. दुसरी बायको कोणती पाहिजे? मुक्ती. मुक्ती आणि मुक्ती नावाची बायको मिळावी म्हणून एका माणसाला दोन बायका. लक्ष्मी मातेंना पाटील परिवाराने आयोजित केलेल्या दुःखद प्रसंगाच्या भावपूर्ण श्रद्धांच्या कीर्तनाला सुरुवात. माझ्याबरोबर पहिलं वाक्य मारावं किंवा नाही. उत्तर दुसरा अध्याय. उपजते नासे नाचवे कैसे देहान कराते स्वीकार दे चैतन्य खाते. जुनी कपडे काढून टाकल्यानंतर माणूस नवीन कपडे परिधान करतो. शरीर तेच राहतं. इथं लावा, इथं लावू नये सांगितलं. पण तुम्हाला गंध इकडे लावू नये. गंध लावताना बुक्का बिक्का तुम्ही वर लावा, ऑस्ट्रेलियन वर लावा. पण दोन्ही भोयांच्या मध्यभागी जो हा भाग आहे
इथं तितकाच असावा, ही धुरकुटी आहे. आता कसं तुम्ही कधी मारणार आहे का? तुमच्या नाकाच्या शेंड्याच्या सरळ रेषेत नजर ठेवायची. मी ठेवतो तशी. मी 1 मिनिटात ठेवू देतो. तुम्हाला पटलं तर बा, पटलं तर माझे प्रयोग करा. घरी गेल्यावर होळी गेली गोष्ट काय पाहत नाही. हे दोन्ही डोळे जे आहेत याची नजर हे इथं ठेवा, इथं. आणि फक्त असं बघा, नाकाचा शेंडा जर तुम्हाला दिसला तर 7 दिवस घ्यावं नाही. आणि जर नाकाचा शेंडा दिसला नाही, मोजून 8 दिवसापर्यंत कार्यक्रम होणार. 7 दिवस मोजावे नाकाचा शेंडा. दुसऱ्याचं नाक नका पाहू, आपलं नाक बघा. म्हणून माणसं म्हणते ना, त्याला माझ्या दारातून जायला काय तिला माझ्या साखर उसली मागा यायला काय. आता ऐका, आता माणूस मरतो कसं ऐका. नाकाचा शेंडा पाहावा. 1 माणसाचा मृत्यू दुसरा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. 4 मारताना इंद्रिय टवटवीत असावे. 5 शरीराचं प्रमाण समान असावं. आणि 6वी आठ मरेपर्यंत ध्यानात ठेवा. 6वी आठलाही महत्वाची मानण्याची. माणसाचा मरण हे खाता खाता यावं. खाता खाता यावं याचा अर्थ त्याचा जठराग्नी प्रदीप्त असावा. जठराग्नी प्रदीप्त असावा याचा अर्थ असा, माणूस मरायला लागला की त्याची त्वचा कोरडी पडते. निघाय का त्याला सोप पडतो, जीभ त्याची बाहेर निघते. जिभेचा जो भाग आहे तो कोरडा पडलेला असतो. फक्त श्वासवास चालू असतो आणि इथं हलत असतं. आता एवढं बारीक सांगतो तुम्हाला, इथं फक्त हलत असतं आणि श्वासवास चालू असतो. शेजारची माणसं कप घेतात, कपात चमचा बुडवतात आणि ती जीभ ओली ठेवण्याचा प्रयत्न करतात. का माहिती का ते? त्याचा जठराग्नी प्रदीप्त असावा. याचा अर्थ त्याचे मरताना त्याला अन्न मिळावं म्हणून आपल्याला दूध काढून देतात म्हातारे. शिप शिप आणि दूध परत फिरलं मला सांगतो आता विषय बारीक आहे, एवढं पण पाहते आला नाही आला. आणि आता ऐका पुढं, आता कसा मरतो निघाय का मरण्याच्या आधी. आता आयन कोणतं आहे सध्या? आता आयन कोणतं? आता उत्तरायण 21 तारखेला दक्षिणायन, 21 जूनला. आता म्हणजे 15 दिवसात मृग नक्षत्र आज लागलं ना. मृग नक्षत्रावर 15 दिवसाने जे येईल ते उत्तरायण. आता उत्तरायणामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी राहतं, दक्षिणायनामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त राहतं. ते प्रत्येकाच्या प्रारब्ध कर्म ते बरंच अवघड गोष्टी ते तुमचं तुम्ही पहा. आता ऐका, आता मरतो कसा पहा माणूस. शरीराची इंद्रिय शील झाली, इंद्रियाची ताकद कमी झाली, नजरेची ताकद कमी झाली, बुद्धी कमी झाली, स्मरणशक्ती कमी झाली. आणि मग काय होतं त्याचं नीट ऐका. शरीर एकदा निचेष्ट पडलं की त्या व्यक्तीच्या नजरेसमोर, नीट ऐका का, मरणाऱ्या माणसाच्या नजरेसमोर त्यांनी आयुष्यात केलेले जेवढे कर्म आहेत तेवढे कर्म त्याच्या डोळ्यासमोर येतात. आणि त्याला आपल्याकडे मराठीत माणसाने शब्द दिलाय तंद्री लागली. तंद्री नाही येते आपली माणसं म्हणतात म्हाताऱ्याला आता तंद्री लागली. आता तो पाहतही नाही आणि लक्ष देत नाही आणि कोण काय बोलतोय हे समजतही तसं नाही येते. त्याने केलेल्या कर्माची चित्र त्याच्या डोळ्यासमोर दिसतात. पुढं समजा 5व्या अध्यायातला संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. चित्रपट त्याला त्याच्या डोळ्यापुढे दिसतो. आणि ज्ञानोबा याला 700 वर्षापूर्वी चित्रपट माहित होता. हे लोक येणे आता लिहायला आपला शिवण्याचा शोध बरं का जाऊ काही. जग किती पुढे गेलं तर ज्ञानेश्वरीच्या बाहेर जाऊ शकत नाही. ऐका, आता त्या माणसाने केलेल्या कर्म त्याच्या डोळ्यापुढे दिसतात आणि त्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट त्याच्या नजरेसमोर येते. आणि आवडणारी गोष्ट मला मिळावा ही त्याची वासना होते. आणि आवडणारी गोष्ट त्याच्या डोळ्यापुढे आली, ती गोष्ट त्याला आवडली तर त्याची जी बहीण आहे याच्यातली जी तयार झाली ती त्याला वासना.
ती वासना तिच्या भावाला फोन करते पटकन. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम 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 वासनेचा भाऊ यम. शरीर थकले, कर्मडोळ्या पुढं आले आणि आवडत्या गोष्टीची काय झाली वासना. मग काही माणसं का आयुष्यभर मार खातात. मारायचे काय मला असं करते घरात. घरच्यांना वाटतं सफरचंद मागतो मला सांगून घ्या अंड अंड असं करत होतो. असं केल्यामुळं फेल गेले घरातले. तो सफरचंद नाही असं अंड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आयुष्यभर त्याने दबाडी उतरलेले, आयुष्यभर त्याने माल पिकवली आणि मरताना त्याने अंड मागितलं. तुम्ही मला उत्तर द्या महिना करून देवा किंवा नाही. मी तर खटक्यावर बारीक पाहावं लागत महाराज. आता एक माणूस काय होतो माहिती का आयुष्यभर टिकवली फळे करता का आला त्याला गुंतून ठेवायचं अंगावर नाही तरी त्यानं त्या मानानं करून टिकवलं. एक वर्ग काय झालं माहिती का अरे नाही नाही तो खानदानवार केले. आयुष्यभर त्यानं सोमवार केले, आयुष्यभर त्यानं एकादशी केली, आयुष्यभर वारी केली, 4 वारकऱ्यांना चहा पाजलाय, त्यानं तुळशीला पाणी घातलंय, गायची सेवा केली. त्याची वासना बदलू द्या पण मी देणार नाही. आता तुमचं मत आहे देवा किंवा नाही बोला पटकन. आता इथं खटकी तुमचं म्हणणं असायचं नाही त्याची जर वासना नाही तो घुमडी होणार मग ही काय तुमची वासना. त्याची जर वासना राहिली आणि त्याला जर फुकडी दिली. माझ्या महाराज राजा भरताला मृत्यू समयाला डोळ्यासमोर हरणाचं चित्र दिसलं. जय भरत भाला तो प्रेम हरणाच्या पिलावर चढलं होतं आणि मृत्यू समयाला त्याच्या डोळ्यासमोर हरणाचं पिलू दिसलं. त्याचा जन्मच हरणी गर्दी गेला. मग आता अंड देवा किंवा नाही हा तुमचा प्रश्न, तिथं वादाचा मुद्दा नाही. तुमचं तुम्ही पहा. मग आता कधी मरतो ऐका माणूस आवडती वस्तू डोळ्यासमोर आणि मनात तो तयार झाली ती वासना. वासनेनं तिच्या भावाला फोन केला. त्या भावाचं नाव यम. आणि यमाची पंत अशी जोरात आली. पाहुणे सगळे खाटाजवळ बसेल, म्हातारा उतारा पडेल, सगळे पाहुणे मी डोक्याचा पदर लावेल, बायांची रडायची तयारी, माणसांची रडायची तयारी. म्हातारा एकदम शांत, कुणाशी एक नाही, कुणाशी दोन नाही, डोळे मिटलेले. कसा मोरतो हे सांगतो. हा डोळे मिटलेले, छातीजवळ इथं फक्त हालचाल चालू. आणि यमाजी पंत समोर आले. नाकाच्या शेंड्याच्या सरळ रेषेत त्याची होती दृष्टी, त्याची होती दृष्टी. त्याच्या दृष्टी पुढे त्याला आली होती आवड म्हणजे वासना. आणि वासनेचा भाव आला होता पळत. वासनेच्या भावाचं नाव होतं यम. आणि यम पळत आला आणि वासनेनं पाहिला. यम पळत आला आणि वासनेनं पाहिला. मरणाऱ्या माणसाला जगाची माणसं देत होती दूध, दूध देत होती दूध. ते दूध फिरलं पळत. श्वासवास झाला बंद, श्वासवास झाला बंद आणि प्रेत तयार झालं. दूध माग फिरलं. यमाने काय केलं त्याचा जेवढा त्याची जी वासना होती त्याला कचक्यात याच्यातलं चैतन्य काढून घेतलं आणि दुसऱ्या याच्यात गुंतून दिलं. प्रेत पडलं, माणसं रडली आणि ते झालं. मला गोष्ट नाही सांगायची. यासाठी केला होता आता मरणाऱ्या वासनाला
माणसाला न्यायला यमाला यम न्यायला आल्याबरोबर यमाला चित्र दिसलं त्याला वासना लागली होती. हा झाला एका संसारी माणसाचा मृत्यू. पण दुसऱ्या माणसाचा मृत्यू ऐका. माणूस मरण्याच्या अगोदर काशीखंड ग्रंथ त्याच्या उशाला वाचतात. तुम्ही वाचत नाही? वाचत का नाही? वाचत जा. माणूस मरायला लागला तर शिवलीला अमृत आणि शिवलीला अमृताचा 11वा अध्याय माणूस मरताना त्याच्या उशाला वाचावा. आणि माणूस मेल्यानंतर त्या घरामध्ये एक ग्रंथ लगेच वाचावा. लगेच दहाव्याच्या आत त्या ग्रंथाचं नाव आहे गरुड पुराण. गरुड पुराण हे घरात व्यक्ती गेल्यानंतर वाचावाच. तो काही लय मोठा ग्रंथ नाही, 5-25 पान आहे तो ग्रंथ. आणि तसं वाचू नये, अवघडच आहे. तो गरुड पुराण नावाचा ग्रंथ असावा. आता हा झाला संसारी माणसाचा दिन. पण घोटाळा असा झाला ज्याच्या घरात माळ आहे आणि भजनाचं प्रेम आहे त्याच्या तोंडात राम 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 यायला लागलं. श्वासाची गती वाढली. यमाजी पंत जरा दारातच थांबले. जरा अवघड कारण यमा पुढं हे नारकाचं राईट नाही. कारण आता काय म्हणतोय ह्याची वासना कशावर गेली आता राम. मग याला त्याचं कर्म तपासायचं. चित्रगुप्ताना डायरी काढायची. याची कर्म वाचा. यानं सोमवार दुपारी सोडला होता का? करा खून. यानं एखादं सोडली होती का? करा खून. यानं कीर्तनात आल्यावर चपला सोडला होता का? करा खून. हा दिल्लीत गेल्यावर चपला चोरीत होता का? करा खून. यानं मतदानाचे पैसे घेतले होते का? करा खून. हा मतदानाचे पैसे 1000 रुपये होता का? करा खून. खून यादी करून घ्या. तर याला राम 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 म्हणू द्या. आणि याचा राम म्हणायचा टाईम चित्रगुप्ताची यादी पुढे होण्याची